नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आपण एक महान संकल्पाने आजचा दिवस सुरू करूया, धम्म वंदनाने। ही वंदना म्हणजे शब्दांचा उच्चार नाही, तर हा आहे आपल्या जीवनाचा मार्गदर्शक, जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून प्रज्ञेकडे घेऊन जातो। धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे बुद्धांची शिकवण, जे दुःखातून मुक्ती देतं, जे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतं। धम्म म्हणजे नैसर्गिक नियम, धम्म म्हणजे निसर्गाचा न्याय, धम्म म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग, धम्म म्हणजे अष्टांगिक मार्ग, ज्याने आपण शील, समाधी आणि प्रज्ञा साधतो। आता आपण पाहूया धम्माचे 6 विशेष गुण। पहिला आहे स्वाख्यातो, म्हणजे भगवान बुद्धांनी जे धम्म सांगितला तो स्पष्ट, सोप्या भाषेत, अनुभवासहित सांगितलेला आहे। कोणीही समजू शकेल असा त्यांनी हा धम्म समजावून सांगितलेला आहे। दुसरा विशेष गुण आहे संदिठ्ठिको, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव करता येणारा, श्रद्धावर आधारित नव्हे तर अनुभवावर आधारित धम्म, सम्यक दृष्टी देणारा, सत्य काय असत्य काय हे ओळखायला शिकवणारा हा धम्म भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे। तिसरा विशेष गुण आहे अकालिको, जो लगेच फळ देतो, मृत्यूनंतर नव्हे तर आत्ता या क्षणीही धम्म पालन केल्यास मानसिक शांतता आणि समाधान मिळते। चौथा विशेष गुण आहे एहिपस्सिको, या आणि अनुभवा। धम्म अंधपणे स्वीकारायचा नाही, स्वतः अनुभवून समजून स्वीकारायचा आहे। पाचवा विशेष गुण आहे औपनयिको, जो आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातो। माणूस अधिक सजग, अधिक दयाळू बनतो आणि शेवटी निर्वाणाकडे पोहोचतो। सहावा विशेष गुण आहे पच्चतं वेदितव्यो विण्युहीति, म्हणजे विद्वानांनी स्वतः अनुभवावा असा हा धम्म आहे। कोणी सांगितलं म्हणून मानायचं नाही, स्वतः तपासायचं, अनुभवायचं आणि मग मानायचं। बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग, म्हणजे 8 पायऱ्यांचा असा सुंदर आत्मोन्नतीचा रस्ता। पहिली पायरी आहे सम्मा दिठ्ठी, सम्यक दृष्टी, सम्मा संकप्पो, सम्यक संकल्प, सम्मा वाचा, सम्यक वाणी, सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्मा आजीवो, सम्यक आजीविका, सम्मा वायामो, सम्यक परिश्रम, सम्मा सती, सम्यक स्मृती, सम्मा समाधी म्हणजेच सम्यक एकाग्रता। ह्यांना 3 भागामध्ये विभागले गेलेलं आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा, म्हणजेच आचरण, एकाग्रता आणि ज्ञान। शील म्हणजे आचरण, समाधी म्हणजे एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान। ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय असते? तर ध्यान म्हणजे
चित्ताची परिपूर्ण एकाग्रता, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय आणि चतुर्थ ध्यान या पायऱ्यांवर चढत मन राग, द्वेष आणि मोहापासून मुक्त होतं. हा आहे खरा धम्म, कोणी दुसऱ्यासाठी नव्हे तर आपल्यासाठीच. दुःखमुक्तीसाठी, शांततेसाठी आणि निर्वाणासाठी. तर सगळ्यांनी धम्मवंदना हे रोज करत राहा. ती आपल्याला आठवण करून देते की आपण कोणत्या मार्गावर आहोत आणि कुठे आपल्याला जायचं आहे. आजपासून धम्म समजून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि जीवनात उतरवा, कारण धम्म हेच कल्याण आहे. सगळ्यांनी आपल्यामधले सद्गुण वाढवा, दुर्गुण घालवा आणि धम्म पाळा. मुक्ती निश्चितच आहे. जय भीम. नमो बुद्धाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.